काय बी लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना क्या ठोला ते छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गले गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना साईराम मी माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा भाऊ निरोगी आणि हेल्दी राहो. सर्वांसाठी धावणारा उत्साह असलेला मिलती रहे महफिल यूं ही सजती रहे उभारला अनंत आयुष्य लाभो. बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे अभी केवळ तुमच्या हातात कायम भरत राहो. गले में महकता रहे तुम्ही कामे तर तुमच्या जग बाहों का हार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम टाकायची. छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से घर है मेरा गुले गुलजार क्या कहना मिलती रहे महफिल यूं ही सजती रहे बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना
ठिकाणी दिलेला आहे. तर या निमित्ताचं आहे आणि प्रत्येकाला मामाच्या बद्दलची जी आपली स्वीट मेमरी आहे ती एक स्वीट मेमरी इथं सांगायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता 5 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे. जी एकदम बेस्ट ऑफ बेस्ट मेमरी तुमची आहे ती आठवून ठेवा आणि समोर येऊन प्रत्येकाने आपली एक मामाशी संबंधित मला सुद्धा एवढे अजून आले की काय अंदाज नाही. तुला म्हणलं पाहिजे त्याला मी सांगितलं तुला की पाहिजे तर असा मुलगा आणि अशी मुलगी तुला नाही मिळो सगळ्यांना आणि सगळ्यांनी अशा प्रकारे कार्य करावे अशी माझी मी माझ्या भावाविषयी मी काहीच सांगू शकतच नाही किंवा बोलू शकत नाही. एवढ्या मोठ्या आठवणी माझ्याकडे आहेत. सर्वप्रथम मी माझ्या भाव म्हणजे जसा हर्षू आहे त्यांनी काही नाही करावं परंतु आपल्या वडिलाचा वारसा समोर नेण्यासाठी त्याची जरी तुला सुवर्णाची तुला केलीस किंवा त्याच्या आपल्या अंगावरच्या कातड्यानं जोडे शिवून जरी त्याच्या पायात टाकलास तरी तू काहीही त्याचे म्हणजे उपकार फेडू शकत नाही. तर त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे मामाविषयी बोललं आणि त्यांच्याविषयी बोललं म्हणजे ते जवळपास सारखंच आहे. दोघे जवळपास सारखे आहेत. जे सर्वांना सामावून घेतात आणि सर्वांना प्रेमाने आपुलकीने जवळ करतात असे आमचे ब्रह्मे काकाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा की तुमच्या 100 नातेवाईकापेक्षा हा एकच नातेवाईक पुरा त्या मुकेश नातेवाईक आहे आता मुकेश मित्र आहे त्या 100 नातेवाईकाची गरज नाही. सोडून पुढं कुटुंबाला हसवण्यासाठी बिलकुल तयार राहते आणि त्याच्यानंतर मामा आहे की जो कोणाच्याही मदतीला तयार राहते. असे आमचे दोन्ही मामे खरंच कोणी नाही पण तो मिळाल्यानंतर मला असं वाटलंच नाही की माझं कोणीच नाही. माझं त्याचं प्रेम असाच नेहमी भाऊ बहिणी. त्यांच्याबद्दल किती सांगावं हे तुला कळत नाही. त्यांनी माझ्यावर इतकं खूप प्रेम केलं. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. मामा म्हणजे प्रेमाचा धरा. मामा म्हणजे प्रेमाचा धरा नेहमीच देतात ते आनंदाचा वारा. मामा म्हणजे विश्वासाचा आधार. मामा म्हणजे विश्वासाचा आधार कधीच होऊ देत नाहीत ते दुःखाचा प्रहार. मामा म्हणजे मदतीचा हात. मामा म्हणजे मदतीचा हात नेहमीच देतात ते आम्हाला योग्य साथ. मामा म्हणजे कुटुंबाचा मान. मामा आमचे दोन्ही मामा आमचे दोन्ही मामा. मामा म्हणजे आमच्या कुटुंबाचा मान आणि त्यामुळेच वाढतो आमचा सर्वांचा सन्मान. त्यामुळे वाढतो आमच्या सर्वांचा सन्मान. आनंदाने पार पडलेला आहे आणि ते सगळे साईराम भक्त आहेत. सुद्या किंवा सुद्या या दोघांनी सुरुवातीपासून यांचा स्वभाव एवढा चांगला होता की कधी उलट बोलणं किंवा काही चुकून बोलणं काही अजिबात तसं नाही. एकदम रिस्पेक्ट सोबत एकदम बेस्ट वगैरे केव्हा पण पाहुणे आलो की एकदम छान ट्रीटमेंट देत होते. सत्यसाई बाबांच्या ऑर्गनायझेशन थ्रू त्यांचं जे काही काम चालू आहे जे काही सोशल वर्क ते करतात ते खूप बेस्ट आहे. जो तो त्याला भेटायला तो त्याला मदत मागेल मामा करणार नाही असं होणार नाही. तर ही मामाची एक चांगली गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो. आणि मी मला मुलाप्रमाणे मुलापेक्षाही जास्त मला सांभाळलं त्यांनी. त्यांचं ऋण मी हे जीवनभर आजन्म विसरू शकत नाही. गाडी म्हणत आहेत म्हणलं तर त्यानंतर काकाजींनी मला तुम्ही काळजी करू नका म्हणे तू फक्त तू तयार राहा म्हणे तू म्हणशील तर तुला गाडी बघून देतो. त्यांनी मला 4 लाखाची गाडी घेऊन दिली. एवढे उपकार मी कधी सोडू शकत नाही. लग्नामध्ये खूप काही त्यांनी कार्य केले आहे माझ्या गाड्यामध्ये. फक्त तू काय म्हणाल दे तुला काय पाहिजे. मी जसे म्हणाले तसे माझ्या काकांनी कधीच कोणत्या कामामध्ये म्हणजे अडथळा दिला नाही. मी जे गोष्ट म्हणालो ते नक्की करून दिलं. ही आमची दुसरी आई आम्हाला मिळालेली दुसरी आई. आणि ते आमच्या काकाचे नाही ते आमचे वडील आहेत. आम्ही जन्माला आईला दिला
आम्हाला जन्मलं त्या आईनं दिलं, पण घडवलंही आम्ही. त्यांचे उपकार आम्ही मरेपर्यंत नाही विसरणार. आणि त्यांनी जो तोंडातून शब्द जो काढला, आमच्याकडे होऊ शकते तो काम आम्ही कधी नाही म्हणणार. ते म्हणजे काही म्हणजे आम्ही बोलू नाही शकत हे शब्द, म्हणजे त्याच्यासाठी आमच्याकडे शब्द एकही नाही उरला, एकही नाही. सासरापर्यंत ते माझ्यासोबत राहिले सकाळपासून. माझा नंबर लागला पाहिजे म्हणून पूर्ण. मग माझ्यासाठी जेवणाला नाश्त्याला ते थोडं मला बाहेर न्यायचं ते. त्यानंतर मला त्याच्याच कृपेने मला ITIचा म्हणजे नंबर पण लागला. आणि मी कोण आहो या फॅमिलीसाठी आणि मी का बनलो. 4 वर्ष झाले सोबत मी खूप क्लोज झालो. आहो हर्षसोबत 5वी पासूनच, बट आता 4 वर्ष झाले मी हर्षच्या क्लोज झालो. पण कधी बी आलो ना, मला कधी हर्षचा मित्र म्हणून ट्रीट करण्यात नाही आला. कधी हा बाहेरचा वे, कधी पण घरी येते, कधी पण घुसते, असा कधी ट्रीट करण्यात नाही आला. जेव्हा म्हणजे हर्षच्याच घरी नाही, मी कधी अश्विनी वहिनीकडे जाईन, अलका वहिनीकडे जाईन, निलेश दादाकडे जाईन दादाकडे जाईन, तर कधी मला असा ट्रीट करण्यात नाही आला की हा हर्षचा मित्र वे, याला बाहेर नाही ये रोहन ये बेटा बस चाय जेवण नाही. इव्हन म्हणजे मलाच माहित नाही आला की मी एवढा क्लोज झालो. अश्विनी वहिनीकडे जाईन तर अलका वहिनीचे चुकल्या. अरे अरे मी हर्षीचा मित्र वे, नॉट अ पार्ट ऑफ लांजोर फॅमिली. आय एम नॉट अ पार्ट ऑफ फॅमिली. याच्याबद्दल सांग. पहिला शब्द आठवतो मुकेश मामा, आणि मुकेश मामा आठवतं की पूर्ण पवनी. आमच्यासाठी पवनी म्हणजे कोण, तर मुकेश मामाच आठवतं. जगच आमचं समजा पवनी म्हटलं तर जगच आलं तिथे. तसोच लाखातनं एकच मामा असते पण असे एखादीच मामा असते, कारण प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. आणि आपलं भाग्य समजा की आपलं कठीण आमच्यासाठी आहे, पण करून प्रयत्न. त्या देव माणसाबद्दल काय बोलायचं आहे, तर आमच्यासाठी खरोखरच देव आहे. मी खूप लकी आहे. मला काही न वाटतं सगळं काही भेटते बिलकुल. फक्त मला बोट दाखवायचं आहे, मला हा पाहिजे. दुसऱ्या दिवशी नाही भेटली तर असं काही कधी होऊच नाही शकली. मला आठवत पण नाही आजपर्यंत की मला पप्पाने कधी हात उचलला असेल. मुलांचं आणि लेखीचं नातं खूप जवळचं असते. ही गोष्ट तितकीच खरी आहे, कारण जितकी आई आपल्याला आई जरी आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, त्या अधिक जास्त पप्पा आपल्या जवळ असतात. आज माझं लग्न झालं, मी खूप लांब गेली, पण मला माहिती आहे आज जरी मी इथे नसेल तरी माझे पप्पा रोज माझी आठवण करतात. रोज मी लहान असताना पप्पा मला रोज जेवण चालून द्यायचे. जेवणात ताटातलं पहिला घास माझे पप्पा मला चालून द्यायचे. इतकंच नाही, मी आता मोठी जरी झाली तरी माझे पप्पा मला आताही जेवण चालून देतात. इतकं प्रेम खरंच कोणी नाही. मुकेश लांजवालची मुलगी, मुकेश लांजवालचा मुलगा, त्यांनी जे कमवलं आहे इतक्या आयुष्यात ते खरंच खूप मोठे आहे. की पहचान है ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है वो नाम जिनसे मिला, उंगली है बचपन चला. है प्रभु आपसे पाया वरदान है.
सत्य आहे आणि तो देवच आहे. बस झालं. असेच हसत राहो, खुश राहो, असेच साथ माझ्यासोबत जन्मभर राहू द्या. म्हणजे झालं. माझं नशीब इतकं चांगलं आहे की मला यांच्यासारखा नवरा मिळाला. त्यात ते माझे सर्व इच्छा पूर्ण करतात. जी गोष्ट म्हणेल ते पूर्ण झालीच पाहिजे असं आहे. ते कधीच नाही म्हणू शकत. हा कार्यक्रम अरेंज आमच्या हर्षूने केला, त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. असा मुलगा आणि मुलगी सगळ्यांना लाभो. आणि तुम्ही सगळे आणि ज्यांना माहित होता हा कार्यक्रम सरपंच ठेवायचा होता त्यांनी सगळ्यांनी सरपंच ठेवला आणि मुलाला सांगितलं पण नाही, मुलांना सुद्धा सांगितलं नाही. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. असा अस्मरणीय कार्यक्रम मी म्हणजे कधी म्हणजे ऐकलं नव्हतं आणि पाहिलं पण नव्हतं आणि मला पण मला या गोष्टी माहिती आतापर्यंत मला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मला काही पत्ता नाही लागू दिला यांनी. एवढा सुंदर कार्यक्रम आयोजन केला त्याच्या आयोजकाचा किंवा माझ्या मुलाचा आणि मुलीचा सुद्धा आणि बाकी जे त्यांचे सोबती आहेत त्यांचा सुद्धा मी खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि साईच्या मी प्रार्थना करता किंवा त्यांना साईचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहो. मला या कार्यक्रमाची जी माहिती आता इथे आल्यानंतर जी झाली मी एकदम चक्क झालो. मला यांनी हॉटेलमध्ये नेतो म्हणून गाडी बसवला. मी म्हणला या हॉटेल इकडे आहे, हा म्हणजे पनीर आणण्यासाठी विलासभाऊच्या येणार पनीर नाही हॉटेलमध्ये आणि इकडे मला विलासभाऊच्या कंपनीत म्हणून आणलं. आता कंपनीत आल्यानंतर त्यांना इकडे आला तर त्या मागवून पहिला डोर त्या मागून एक डोर आहे आणि त्या मागच्या डोर मध्ये आल्यानंतर आणि मला हे एवढी माझी मंडळी आणि माझ्या जे खरोखर हृदयात जे बसले आहेत तेवढ्यांचे चेहरे मला इथं दिसले. मला खूप आनंद झाला. आणि माझी मुलगी एवढ्या फिरून येणार एक म्हणजे असं मी कधी सोचलो नव्हतो आणि ती एका वेळेस या ठिकाणी तयार झाली. या ठिकाणी एकाएकी ते माझ्या डोळ्याला दिसले जावई आणि मुलगी. मला एवढा आनंद झाला. आणि त्या जावई सुद्धा वेळात वेळ काढून एवढे कामं सोडून आज माझ्या ठिकाणी उपस्थित झाले. हा आनंद जो आहे हा कधी विसरू शकत नाही. एवढा खूप मोठा आनंद मला झाला. पत्नीचा मी एक आहार राहते आणि मला तो जो आधार मिळाला तिचा तो खूप चांगला मिळाला. आणि आता मी आतापर्यंत मी ज्यांना मदत काय केलं असेल किंवा नसेल केलो ती जी काय आहे तर त्यांना म्हणजे कधीच मला हिनं अडथळा दिला नाही आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली आणि माझ्या प्रत्येक शब्दाच्या विरोधात कधी गेली नाही. आणि एवढा सुंदर तिनं आता आपला संसार हा टिकवून ठेवला. आणि एवढा परिवार एवढा माझा साई परिवार याला सर्व शेवटपर्यंत माझ्यासोबत असे जुळून राहतील असा प्रेम राहील. आणि माझी पण साथ त्यांना वेळोवेळी मदत जे काही आहे ते मी त्यांच्या तुम आगे बढो मग तुम्हारे साथ हो हा नारा माझ्या नेहमी राहील. आणि मी प्रत्येकाच्या सोबत नेहमीपर्यंत मी जोपर्यंत आहो तोपर्यंत मी नेहमी राहील अशी मी प्रार्थना करतो.